महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे आंब्याच्या शंकरपाळ्या. त्याआधी तुम्हाला झणझणीत चमचमीत कमी साहित्यात आणि घरगुती साहित्यात बनणाऱ्या रेसिपी बघायच्या असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्रीयन फूड 328ला. महाराष्ट्रीयन फूड 328 म्हणजे घरगुती साहित्य, चविष्ट रेसिपी. वळूया रेसिपीकडं. आंब्याच्या शंकरपाळ्या बनवतोय आपण. त्यासाठी आपण आंबे कापले आणि आता गर काढून घेऊया. एक वाटी गव्हाचं पीठ घेतोय आपण. या वाटीच्या मापाने 1 वाटी मैदा, चवीप्रमाणे मीठ, साजूक तूप, गारच घेतलंय, गरम वगैरे नाही केलं. आंब्याचा रस घालतोय. जो आंब्याचा गर आपण घेतला होता तो मिक्सरमधनं काढला आणि आता पिठामध्ये मिळतोय. इलायची, हिरवी इलायची खलबत्त्यात कुटून घेतली किंवा लहान इलायची म्हणतात त्याला काही लोक. आता हे पीठ मळून घेऊया. हे पीठ आपण आंब्याच्या गरमध्येच मळून घेतलंय. जो आंब्याचा गर काढला होता त्यातच जसं लागेल तसं मळून घेतलंय. लागलं तर थोडासा पाण्याचा हात लावा. जे पीठ मळलं होतं आपण त्याच्या आता आपण जे आंबा घालून पीठ मळलं होतं त्याचा आपण शंकरपाळ्या कापून घेऊया. अशा पद्धतीने आपली पोळी तयार आहे. आपण शंकरपाळ्या कापतोय. अशा पद्धतीने शंकरपाळ्या कट करायचे. तुम्ही बघू शकता इथं आपण तेल तापून ठेवलंय. आता आपण शंकरपाळ्या तळून घेतोय. अशा पद्धतीने शंकरपाळ्या तळून होतात. बाकीचे मी करून